आपटी आणि रायते संघ मेक्षाम संकेत ही सूचना असणार आहे। आणि या पुढील सामना असेल गावदेव वरप आणि ओमसाई मानिवली। आपण रिपोर्टिंग करा। त्यानंतर इस्टर कोसले आणि गावदेव महारळ याही दोन संघांना विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करा। आज तिसरा दिवस आहे, 7 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे ही विनंती असेल आयोजकांच्या वतीने। आज देखील सामने थोडेसे उशिराने सुरू झाले। स्ट्रायकिंगला बॅट्समन आहेत कुणाल आणि करण ही जोडी आहे। गोलंदाजी मार्कवरती ओम पवार, ज्याने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, तोच ओम पवार गोलंदाजी ट्रॅकवरती। पहिला चेंडू प्रचंड वेग ही खासियत आहे ओम पवारची। याही मॅच मध्ये डॉट बॉलने सुरुवात केली आहे। सामना 4 षटकांचा आहे। जय हनुमान आपटी आणि रायते 11 रायते या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे। बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल। लॉंग ऑफला झेल पकडलेला आहे रोहित पवारने। फलंदाज झाले बाद विकेटचं बदन लागतोय पहिला धक्का। फलंदाज कुणाल बॅक टू द पवेलियन। आंबिवलीकर चषक आपण पाहतोय। या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय अनंतदादा पाटील, दशरथदादा पाटील, अमरदादा पाटील आणि संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी, अक्षय चौधरी, यश पाटील, ऋषिकेश चौधरी, सुमित जाधव, हेमंत चौधरी, जितेश पाटील, चिराग चौधरी, सचिन पाटील, केतन चौधरी, राज पाटील, रोहित मगर, गौरव पाटील, विवेक पाटील, हितेश पाटील, आयुष पाटील आणि सार्थक चौधरी ही संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी आहे। फॉलिंग स्वीप लगावण्याचा प्रयत्न, बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग आहे आणि वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय ओम पवार या षटकामध्ये। ज्याप्रमाणे पहिल्या मॅच मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी केली होती, त्याचप्रमाणे याही मॅच मध्ये सुरुवात केली आहे। सलगचे 3 चेंडू येतात डॉट। बॅट्समन कुमार आहेत। बॅटच्या आतली कडा आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाही। एस्टनच्या पाठीमागे मास्टर माइंड कॅप्टन मेक्षाम पवार आहेत। सलग चाल आहे चौथा डॉट बॉल। कुमार स्ट्रायकिंगला आहेत। परफेक्ट यॉर्कर सलग चाल आहे, हा 5वा चेंडू डॉट। याही मॅच मध्ये इम्प्रेस करतोय गोलंदाज ओम पवार। मेडन षटक टाकेल का, हा देखील प्रश्न आहे। या स्पर्धेमधील या आंबिवलीकर चषकामधील पहिले मेडन षटक येईल का। गोलंदाज ओम पवारच्या माध्यमातून पॉवरफुल गोलंदाजी करतोय ओम पवार। अपील अपील आणि अपील फेटाळली। पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय। एकही धाव या षटकामध्ये बॅटने आली नाहीये। एक धाव जी आली आहे ती देखील लेग बाईटच्या स्वरूपात। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे जय हनुमान आपटी या संघाची 1-1।
कुमार स्ट्रायकिंगला आहेत. क्या बात आहे, बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतात, डीप मध्ये फिल्डर आहेत. चुकीची फिल्डिंग, सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय, प्रसाद होते आणि प्रसादने केली चूक. धावसंख्या आहे 5. प्रसाद होते डीप मध्ये, स्वीपर कव्हरला. फुल टॉस चेंडू आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. एक धाव झाली कंप्लीट, एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या आहे 6. विकेट हॅट्रिक साठी आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. सुरेश राम विश्वकर्मा साहेबांनी एटीएम ऑन केलेला आहे. आज शनिवार आहे, बँका हाफ डे ने सुरू आहेत आणि साहेबांनी आपलं एटीएम ऑन केलेला आहे. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक येत आहेत फार वेगाने आणि तोपर्यंत या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. स्टायलिश क्रिकेटर मनीष धुमाळ यांचे इथे आगमन होते. वेलकम मनीष, स्वागत आहे. अनिल म्हात्रे यांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. गावदेवी वरप आणि मुकेश गायकर यांचा ओम साई मानिवली. 2 नामवंत संघ कल्याण ग्रामीण मधील आमने सामने असतील या पुढच्या मॅच मध्ये. खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाहीये आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये रिले झेल पकडलेला आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिला सेमीफायनल 2 मध्ये अक्षर पटेल आणि शिवम दुबेने झेल पकडला होता, त्याचप्रमाणे हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद, विकेटचं बदन. संकेत न्यू बॅट्समन संकेत येतोय बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 बाद 8 ही धावसंख्या आहे. चला या पुढील सामना असेल ओमसाई मानिवली आणि गावदेवी वरप या 2 टीम मध्ये. जयेश पवार हाफ ट्रॅकर, शॉर्ट टर्म पूल, क्षेत्ररक्षक आहेत. स्क्वेअर लेगला हा झेल सोडलेला आहे आणि सीमा रेषेच्या बाहेर चौकार. चला मनीष धुमाळ यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. किंग्स ट्रॉफीचे आयोजक देखील आहेत. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला. 1 धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थाने आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि रोहितभाई भोईर चषकाचे प्रमुख आयोजक राज भोईर यांचा आज वाढदिवस देखील आहे. राज भोईर यांना आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 13. थोडीशी कमकुवत धावसंख्या आपण पाहतोय.
या 2 षटकांमध्ये. तिन्ही सामने आपण पाहिलेले आहेत, ज्या तिन्ही सामन्यांमध्ये पहिले 2 षटकांमध्ये धाव बनल्या नाहीयेत. गोलंदाजी मार्कवरती मेक्षम पवार येत आहेत, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, रायते 11 रायते हा संघ. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, क्रिकेट मधला सेफ फटका, परंतु क्या बात आहे, अप्रतिम, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट फिल्डिंग आणि तेवढीच चांगली फेकी. फलंदाज झाले बाद, विकेटचं बदन लागतोय, अजून एक धक्का, परंतु बाउंड्री चेक करूया. यस, रनआउट तर आहेच ना पंच? यस, रनआउट आहे, परंतु बाउंड्री चेक करूया आपण. यस, चौकार आहे की नाही ते आपण चेक करूया, की अडवलाय. चला पंच, बाउंड्री सेफ आहे आणि रनआउट आहे. यस, क्या बात आहे, अप्रतिम फिल्डिंग आपण पाहिली. लॉंग ऑफला जयेश पवार, सिक्सर किंग चेतन पाल देखील येत आहेत. वेलकम, स्वागत आहे चेतन. क्या बात आहे, आबा कारंडे आणि मंदार पानसरे यांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. गोलंदाजी चांगली होते रायते या संघाच्या माध्यमातून. या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर नक्कीच रुंदे संघाला 55 धावा बनवून दिल्या नव्हत्या. लॉप करतायत, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, आपटी गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. डीजे मास्टर, धावसंख्या 6 ने पुढे जाईल 20-20. चला, डेट चेंडू घोषित करतायत, कारण की मान्यवरांचे इथे आगमन होते. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय योगेश शेठ धुमाळ साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आंबिवलीकर चषकामध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय योगेश शेठ धुमाळ साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल आदरणीय घोटसई गावचे माजी सरपंच काशीनाथ शेठ मगर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आंबिवलीकर चषकामध्ये. वेलकम, स्वागत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आदरणीय योगेश शेठ धुमाळ साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत गोटसई गावचे माजी कार्यसम्राट सरपंच आदरणीय काशीनाथजी मगर साहेबांचे देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आंबिवलीकर चषकामध्ये. दरम्यान येतोय हा षटकार. धावसंख्या 26, 26 धावा धावफलकावरती आपल्या या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. मान्यवर उपस्थित आहेत. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत. बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू फील्ड होतोय की नक्कीच सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. चौकार आहे.
चौकार आहे. ऑन साइडला खेळताय, डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 31. 31 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये 13 होते, या षटकामध्ये आले 18 धावा. महागडी गोलंदाजी केली गोलंदाज मेघश्याम पवारने. या षटकामध्ये 2 षटकार, एक चौकार आपण पाहिला फलंदाज संकेतच्या बॅटमधून, ज्या संकेतच्या नावाने हा संघ ओळखला जातो, जय हनुमान आपटी संघ. चला, उमसाई मानिवली या टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉससाठी, कारण की गावदेव वरप या संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. चला, विनंती असेल उमसाई मानिवली टीम कॅप्टन आपण टॉससाठी या. राहुल नवीन गोलंदाज आहे अंतिम षटकामध्ये. पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 31. 31. डॉट बॉलने सुरुवात केली आहे या अंतिम षटकाची. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपटी गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. मास्टर. धावसंख्या आहे 37. 37. संकेतने अप्रतिम बॅटिंग केली. संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि त्या संघाला सावरण्याचं आणि या डावाला सावरण्याचं काम केलेलं आहे. 29 वरती तो बॅटिंग करतोय. पुल करण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग आहे, एलिव्हेशन नाहीये, परंतु झेल कोण पकडेल. मिड विकेटचा फिल्डर काय करतो हा देखील प्रश्न आहे. तो पाहतच राहिला. मिड विकेटला जे फिल्डर होते जयेश, ते मयूरकडे पाहतच राहिले. तोपर्यंत या 2 धाव मिळतात. धावसंख्या 39. 39. चांगली धावसंख्या बनवली आहे जय हनुमान आपटी या संघाने. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन. डॉट बॉल. धावसंख्या 39. आज खऱ्या अर्थाने दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे. विनर हा सामना सुरू आहे. चला, उमसाई मानिवली टीमचे कॅप्टन टॉससाठी या, कारण की गावदेव वरप या संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. बॅटची कडा आहे, धावबाची संधी असेल आणि यस, फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. शिल्लक आहे. समीर न्यू बॅट्समन. अंतिम चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग, लॉंग ऑफला हा झेल पकडलेला आहे ओम पवारने. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर
धावसंख्या आहे 5-39 आणि 40 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे, ते म्हणजेच रायते 11 रायते या संघासमोर. 24 चेंडू बनवायच्या धावा 40. हा सामना जिंकण्यासाठी रायते 11 रायते या संघाला. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन ओमसाई मानिवली आणि गावदेव वरप या संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. चला ओमसाई मानिवली या टीमचे कॅप्टन टॉस साठी या. स्वर्गीय कुमार पाटील प्रतिष्ठान आणि जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली आयोजित आंबिवलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. मंचावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालं, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय गुड्डू शेठ धुमाल, त्यांच्या सोबतीनं
गुडसेचे माजी सरपंच काशीनाथजी मगर साहेब हे देखील या मंचावरती उपस्थित आहेत. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आणि काल देखील आपण एक अनाउन्समेंट केली होती की श्री कानिपनाथ महाराज यात्रा अर्थात छबिना निमित्त गोडसे गावामध्ये येत्या 15 फेब्रुवारीला कुस्त्यांचे जंगी सामने आयोजित केले गेलेत. त्या स्पर्धेमध्ये विशेष आकर्षण आपण पाहणार आहोत. सोन्याची अंगठी आणि चांदीची गदा आणि त्याचबरोबरीनं 1 लाख रुपयांचे विविध बक्षिसे असतील. 15 मार्चला हा नक्कीच स्पर्धा असेल, पारितोषिक असेल आणि सर्व कुस्तीपटूंना आणि कुस्ती प्रेमींना विनंती असेल की आपण देखील 15 मार्च 2026 या कालावधीमध्ये गुडसे गावामध्ये जाऊन या स्पर्धेचा आणि कुस्त्यांचा आनंद घ्यायचा आहे. आडव्या बाटण्या ऑनसाइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. डिक्लेअर झोन एकच धाव इथून मात्र मिळेल आणि एका धावेच्या मधीनं श्री गणेश होत असताना मधाच्या आतमध्ये टीम रायते 11 रायते या संघाचा जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे 40 धावांचं लक्ष आहे. 4 षटकांची मॅच आहे. प्रति षटकामध्ये 10ची सरासरी इथून मात्र गाठायची आहे. नयन दुमान या वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सलामीची जोडी आपण पाहतोय अर्थातच रोहित आणि मैक्षा आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कुणालला आपण पाहतोय. ज्या कुणालने चांगली गोलंदाजी केली होती. विकेट करायचा होता आणि इथे मात्र डिरेक्ट हिट केलं जातोय. बॅकअपला क्षेत्ररक्षक घेतोय आणि इथे मात्र सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. अँड या 2 धावा धावफलकावरती लेग बायच्या स्वरूपाने जोडल्या जातील. दुपारचं सत्र आणि अशा रगरगत्या उन्हामध्ये क्रिकेटचा हा थरार, याच देही याच डोला आपण अनुभवतोय. आंबिवलीकर चषक 2026 5वं पर्व आपण पाहतोय. 5 वर्ष या स्पर्धेला होत आहेत आंबिवलीकर चषकाचं. आणि खरं तर स्वर्गीय कुमार पाटील यांची संकल्पना होती आणि आता त्यांच्या नावानं हा संघ ही स्पर्धा पाहायला मिळतोय. लेगस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा जरूर येतोय. अवांतरच्या स्वरूपाने एक धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. मैक्षाम आणि रोहित ही जोडी मधाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज कुणाल पुणेशा मार्गस्थ होतोय. विकेट केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पोहोचण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या आव्हाक्याच्या दूर हा चेंडू होता. आणि तत्पूर्वी एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते. एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक आता जाऊन पोहोचते आहे ते म्हणजेच 5 या धावसंख्येवरती. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही या 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र शिल्लक असेल. या षटकातील हे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. प्रति षटकामध्ये 10 धावा जरूर बनवायच्यात. पुढील मॅच साठी मानिवली आणि गावदेवी वरप संघ देखील सज्ज आहे. टॉस देखील तिथे संपन्न झाला. लाऊड अपील आणि इथे मात्र पंच सहमत नाहीयेत. लेग बायचे एक धाव पुनश इथे मात्र पाहायला मिळेल. यस, डेंजर झोन मध्ये आले होते गोलंदाज. त्या अनुषंगाने पंचांना दिसलं देखील नाहीये की आता बॉल नक्की कुठे पिच झाला. त्या अनुषंगाने इथे मात्र ही लेग बायचे एक धाव धावफलकावरती पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 6 वरती जाऊन पोहोचत्या. या षटकातील आता मात्र हा अंतिम चेंडू आहे कुणालच्या अगेन्स्ट मैक्षाम. इथे मात्र फटका हा देखील चांगला. क्षेत्ररक्षक मिडॉनचे थोडेसे फंबलिंग केली आणि तत्पूर्वी पुणेशा एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. आता जिंकण्यासाठी उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये बनवायच्या 33 धावा. 18 मध्ये 33 बनवायच्यात. आता 11.00च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. पुढील मॅच गावदेवी वरप त्यांच्या अगेन्स्ट ओमसाई मानिवली. तदनंतरची मॅच ईस्ट स्टार कोसले आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी महारल. दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करा. ईस्ट स्टार कोसले आणि आई गावदेवी महारल संघ आपण रिपोर्टिंग करायचं. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच रिपोर्टिंग करा. पहिली मॅच आपण पाहिली होती वासुंदेच्या अगेन्स्ट टीम जय हनुमान आपटेने जिंकली होती. दुसरी मॅच गावदेवी रुंदेच्या अगेन्स्ट रायते संघाने जिंकली होती. वाडीजी धुमाळ यांचं आगमन झालं. वेलकम या आपण मंचावरती.
चला मॅच ऑन करायची आहे. जिंकण्यासाठी आता 18 बॉल आणि 33 धावेंची आवश्यकता असेल. मानिवली संघ देखील सज्ज आहे. दुसऱ्या बाजूने वरप संघ देखील सज्ज आहे. विनंती असेल आता स्टार कोसले संघ आणि आई गावदेवी महाराज संघ आपण देखील रिपोर्टिंग करा. ओ इथे मात्र हाफ ट्रॅकर त्याच्यावरती पुल करायचा होता, शांत ठेवलाय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांच्या वतीनं दिला जातोय. अतिरिक्त बाउन्स, कमालीची गोलंदाजी आणि कमालीची लढत देखील पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला चांगली लढत पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये, यात मात्र शंका नाहीये. कारण की दोन्ही संघ तितक्याच ताकदीने प्रयत्न करतायत. ताकदीचा वापर करावा लागेल. ओहो वेगवान वेगवान चेंडू, प्रचंड वेग, वेगावरती स्वारून गोलंदाजी सुरू आहे मधाच्या आतमध्ये. गोलंदाज संदेशच्या वतीनं आणि संदेशने जणू काही जागते रहोचा संदेश दिलाय. ॲज अ बॅटर मेघश्यामला बॅक टू बॅक सलगचा दुसरा चेंडू डॉट. 7 धावा धावफलकावरती. कमालीची गोलंदाजी, युवा गोलंदाज कामगिरी दमदार राहिली आहे. आणखी एक डॉट बॉल. व्हेरिएशन सातत्यानं पाहायला मिळालं. पहिला चेंडू आपण पाहिला तर हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावरती अतिरिक्त बाउन्स मिळाला, डॉट बॉल आला. तदनंतर आपण पाहिला तर परफेक्टली यॉर्कर चेंडू फेकला आणि आता अवे ऑफ दी बॉडी ऑफस्टिकच्या दिशेने चेंडू फेकला. तिन्ही चेंडू आता मात्र वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले जातात मधाच्या आतमध्ये. गोलंदाज संदेशच्या वतीनं बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट इथे मात्र पाहायला मिळाले. अंतिम 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे त्या षटकातील. हो चांगला फटका जरूर आहे, क्षेत्ररक्षक येतोय. इथून मात्र एकच धाव मिळेल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचती आहे, ती म्हणजेच 8 या धावसंख्येवरती. 8 धावा धावफलकावरती इथून मात्र पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. 4 चेंडू फेकले, फक्त 1 धाव खर्च केली आणि आता इथे मात्र महत्वाची एक विकेट देखील आपण पाहिली तर घेणं गरजेचं राहील जर सामन्यामध्ये अजूनही वर्चस्व निर्माण करायचं असेल तर. परंतु मेघश्याम संघर्ष करतो मधाच्या आतमध्ये. त्याच्या सोबतीनं रोहितला आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग रोहितच्या वतीनं देखील झाली होती. आता दोन्ही बॅटर्स वरती ही जबाबदारी आहे. हो विकेट करायचा होता, लाहोड अपील, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि इथे मात्र 1 धाव धावफलकावरती आता जोडली जाईल लेग बायच्या स्वरूपाने. बॅट कट आहे, यस बॅट कट आहे. मग बॅट कट होती, मग अपील का झाली होती हा प्रश्न आता डगआउट मध्ये देखील पडला असावा. परंतु जयेशचं देखील येणं अजूनही बाकी आहे. यस अनिल म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. वेलकम या अनिल. इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये आपण त्यांना देखील पाहणारच आहोत. आणि आता सध्याच्या घडीला इथे मात्र ही मॅच राहते 11 राहते त्यांच्या अगेन्स्ट जेहनुमान आपटी. हो प्रचंड वेग, सातत्याने लाहोड अपील होत्या. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आहे. ऑस्ट्रेलियन स्टाईलने आता स्नेचिंग सुरू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. प्रत्येक चेंडूवरती लाऊड अपील झाली, परंतु गोलंदाजाचं कौतुक होणं गरजेचं राहील संदेशचा. 6 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये बनल्या 7, दुसऱ्या षटकामध्ये बनल्या 2, तब्बल 9 धावा धावफलकावरती. आता जिंकण्याचं समीकरण 12 चेंडू आणि 12 मध्ये 31 धावेंची आवश्यकता. चला मॅच ऑन करा. 12 चेंडू आणि आता इथून जिंकण्यासाठी 31 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. तिसऱ्या षटकामध्ये कुमार वरती ही जबाबदारी आहे आणि इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. दोन्ही बॅटर्सला मोठे फटके मारावे लागतील. 15.50 ची सरासरी आता गाठायची आहे. ओ फटका दमदार. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत कुणाल कुमारचं आणि इथे मात्र चेंडूला पाठवून दिलाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. संघर्षाचा बिगुल वाजलाय. रोहितच्या पाठमधून ब्लास्ट. षटकार.
चला चांगला या ठिकाणी गीत प्रक्षेपित झाला. आता इथे घडलाय काय, हो भाई ये क्या कर दिया आपने. परंतु इथे मात्र बॅकअप आला आणि तत्पूर्वी एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल आता ते म्हणजेच 16 या आकड्यावरती. 16 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता उर्वरित 24 धाब्यांची अजूनही आवश्यकता असेल. 10 चेंडू 24 धावा. समीकरण चांगलं आहे. डीजे मास्टर देखील सातत्यानं चांगले संगीत पेश करतायत. ओ फुलटॉस त्याच्यावरती डीप मिड विकेटला कमालीचा फटका. फ्लो बॅटचा अतिरिक्त वेगाने फिरवला आणि चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. धमाका षटकार. बॉल द्यायचा आहे. चला बॉल द्या. षटकार आला आणि आता धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचतीये 22 या आकड्यावरती. आता जिंकण्यासाठी 9 मध्ये 18 बनवायचे आहेत. क्या बात आहे. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा होत्या फक्त 9 आणि या षटकामध्ये 2 षटकार इथून मात्र मारले गेले आणि आता 9 बॉल आणि 9 मध्ये बनवायचे आहेत 18 धावा. चला बॉल आपण द्यायचा आहे. 2 षटकानंतर 2 ओव्हर्स नंतर जुना बॉल दिला जाईल. हे स्पर्धेचं वैशिष्ट्य. परंतु आता मॅच बॉल देखील येतोय. चला मॅच बॉल आला. नऊ बॉल आणि इथून 18 धाबींची आवश्यकता आहे. आमच्या मुख्य मंचावरती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक योगेश अर्थातच गुड्डू शेठ धुमाल आणि त्यांच्या सोबतीनं गोडसेचे माजी सरपंच काशीनाथजी मगर साहेब देखील या मागचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. आणि आता सध्याच्या घडीला ही मॅच आपण पाहतोय रायते 11 रायते त्यांच्या आगे जय हनुमान. आपटी संघ जिंकण्यासाठी 9 चेंडू 18 धाबींची आवश्यकता. विकेट केला मिस्टामिंग डाऊन दी बॉल. फलंदाजाची इथे विकेट घेतली आहे. चांगला जल यष्टीरक्षकाने टिपला. विकेटचं पतन. मेघश्याम बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद सामन्यामध्ये ट्विस्ट. परंतु मागील मॅच मध्ये ज्या फलंदाजाने कमबॅक करून दिला होता टीम रायते 11 रायते या संघाला, तो फलंदाज जयेश मधाच्या आतमध्ये दाखल होते 3ऱ्या क्रमांकावरती. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 18 धावेंची आवश्यकता असेल. 3 षटकार मारायचेच आहेत. 8 मध्ये 3 षटकार हे समीकरण आता या मॅचचं पाहायला मिळतंय. पहिला येईल का, परंतु मिस्टामिंग चेंडू हवे. डाऊन द बॉल फिल्डर जज करतोय परंतु जजमेंट चुकीचं राहिलं आणि तत्पूर्वी या 2 धाबा वेगानं पूर्ण होतात. 3ऱ्या धाबेचा प्रयत्न होईल का, आणि इथे हा ना करता करता 3 धाबा कंप्लीट. कुठलाही बॅकअप नव्हता आणि तटस्थ होते दोन्ही फिल्डर आणि इथे मात्र या 3 धाबा प्रचंड वेगाने पूर्ण केल्या जातात. एकेका धाबेसाठी आता संघर्ष सुरू होतोय आणि मी तर म्हणेन ही फार मोठी चूक घडली आहे मधाच्या आतमध्ये टीम आपटी या संघाच्या वतीनं. कारण की आपण विचार केला तर रोहितने एक षटकार मारला होता मागील चेंडूंवरती आणि आता
इथून मात्र स्ट्राईक देखील त्याच्याकडे असेल आणि आता जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 7 मध्ये 15 धावेंची आवश्यकता. 7-15चे समीकरण. हा चेंडू निर्णायक असेल, या मागचा टर्निंग पॉइंट असेल. 7 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावेंची आवश्यकता. गोलंदाज तयार. कुमार, त्याच्या अगेन्स्ट रोहित. हो, क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. फक्त उभंच ठेवलाय तिथे मात्र बॅट्समन रोहितला. अंतिम चेंडू आलाय डॉट. आता मात्र 6 चेंडू आणि 6 मध्ये 15 धावेंची आवश्यकता. चषकाच्या वतीनं एक अजूनही संगीत आपण पाहिलं तर 90s मध्ये गाजलेलं अगदी शनिकुमार शेलार यांचं आंबिवली डोंबिवली माझं हे गाव. खरं तर काल आम्ही म्हटलं होतं रोशन संते सर डोंबिवलीवरून आंबिवलीचा प्रवास करतायत. हे संगीत देखील आहे. जर तुम्ही युट्यूबवर सर्च मारता तुम्हाला डीजे मास्टर मिळेल. एक झलक त्या गाण्याची देखील होऊन जाऊ दे. लोकगीते आणि पारंपरिक गीते आपण अनेकदा पाहिली आणि त्याच्यामध्ये आंबिवली गावाचा उल्लेख आणि डोंबिवली गावाचा देखील उल्लेख. चला जाऊयात माझ्या दिशेनं. इथे मात्र 6 मध्ये जिंकण्यासाठी 15 धावेंची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज समीर वरती जबाबदारी. हो, वेगवान चेंडू, प्रचंड वेग आणि इथे मात्र हा चेंडू पहिलाच आलाय डॉट. आता सामन्याचं समीकरण 5 चेंडू आणि 5 मध्ये 15 धावेंची आवश्यकता. एका बाजूला रायते 11 रावते आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान आपटी संघ. संघर्ष सुरू आहे. जो संघ इथून जिंकेल तो संघ आजच्या दिवसातील क्वालिफायची मॅच खेळेल आणि या एका ट्रॉफीसाठी पुढे वाटचाल देखील करताना पाहायला मिळेल. परंतु आता कुठला संघ आजच्या दिवसातील अंतिम मॅच क्वालिफायची मॅच खेळेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. एका बाजूला टीम आपटी, दुसऱ्या बाजूला टीम रायते. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. जिंकण्यासाठी 5 मध्ये 15 धावेंची आवश्यकता. ओ, फटका हा फसलाय. चेंडू हवे डाऊन दी बॉल फिल्डर. विकेटचा पतन आणि फलंदाज बाद. सामन्यामध्ये ट्विस्ट. निनाद धुमाळ यांचं देखील आगमन झालंय. वेलकम निनाद. नवीन फलंदाज प्रसाद, त्याने देखील चांगली बॅटिंग केली होती. आता त्याच्याकडे जबाबदारी आहे. परंतु आता इथे स्वतः गोलंदाज पडतोय, झडपडतोय, परंतु आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी गोलंदाजी कमालीची करतोय. 3 चेंडू फेकले आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी राहिली आहे. एकही धाव खर्च केली नाहीये आणि इथून मात्र चांगला खेळ पाहायला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 15 धावा आणि इथे मात्र प्रचंड वेग, वेगावरती स्वार आणि सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करत असताना जय हनुमान आपटी या संघाला पाहिलं असं वाटलं होतं की या धावा सहज चेस होतील, परंतु गोलंदाजाने अक्षरशः कंबर कसली. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 2 आणि तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा जरूर आल्या होत्या आणि या षटकामध्ये
15ची आवश्यकता असताना आक्रमकता दाखवली आहे, कमालीची गोलंदाजी राहिली आहे. 5 चेंडू फेकलेत, एकही धाव खर्च केली नाही आहे आणि महत्वाचे एक विकेट समीरनं घेतले आहे. अंतिम चेंडू आता इथे मात्र शिल्लक आहे आणि विजयाच्या दिशेने वाटचाल झाली आहे, ती म्हणजेच जय हनुमान आपटी या संघाची. हो, फटका हा देखील चांगला इनफिल्डला क्लिअर केलाय, क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे मात्र धाव घेतली जाणार नाहीये आणि त्याच्यासाठी हे मेडन षटक आहे, तीही धडपड सुरू होती. क्या बात आहे, मेडन षटक इथे हाताळल्या.